पुणे जिल्हा परिषद आणि हवेली पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड शिवापूर खानापूर गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा सोमवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला। कोंढणपूर येथील श्री तुकाई माता मंदिरात नारळ फोडून आणि देवीचा आशीर्वाद घेऊन प्रचाराची अधिकृत सुरुवात झाली। यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती। मतदारसंघाचा विकास आणि जनसंपर्काच्या जोरावर हे उमेदवार विजयाचा गुलाल उधळतील असा विश्वास आमदार तापकीर यांनी यावेळी व्यक्त केला। या निवडणूक रिंगणात जिल्हा परिषद गट 42 मधून सारिकाताई सचिन पायगुडे निवडणूक लढवत आहेत। पंचायत समिती गणांसाठी देखील भाजपने कंबर कसली असून यामध्ये शरद मुरलीधर जावळकर हवेली पंचायत समिती खानापूर गण 84, मनीषा भानुदास डिंबळे हवेली पंचायत समिती खेड शिवापूर गण 83 मधून निवडणूक लढवत आहेत। भाजपा खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नगरसेवक विकास नाना दांगड पाटील, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, अरुण राजवाडे, नगरसेवक सचिन मोरे, नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, यशवंत धायगुडे, नगरसेविका कोमलताई नवले, सारंग नवले, नगरसेविका जयश्रीताई भूमकर, सागर भूमकर, नगरसेवक संदीप बेलदरे, हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके, रवींद्र जवळकर, मुरलीधर जवळकर यांसह खडकवासला विधानसभा ग्रामीण अध्यक्ष नवनाथ तांगुडे, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष बाजीराव नाना पारगे, सोमनताई वरपे, सरपंच तानाजी थोपटे, प्रशांत जाधव, सर्व भागातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुकाई मातेचा आशीर्वाद घेऊन आणि तुकाई मातेच्या चरणी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी सर्व शिवगंगापुढे, त्याचप्रमाणे खानापूर परिसर, त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व मतदार बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद गट यामधून या उमेदवार म्हणून सौभाग्यवती सारिकाताई सचिन पायगुडे हे या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत। पंचायत समितीची निवडणूक गण क्रमांक 84 खानापूर या गणामधून शरद उर्फ लाला जावळकर या ठिकाणी ती निवडणूक लढवत आहे। त्याचप्रमाणे शिवापूर या गणामधून 83 यामधून सौभाग्यवती मनीषाताई भानुदास डिंबळे या ठिकाणी ती निवडणूक या ठिकाणी लढवत आहे। खर तर हा संपूर्ण परिसर हा भारतीय जनता पार्टीची पाठीशी राहणारा आहे। गेले 4 टर्म या ठिकाणी पाहत आहे की भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून या भागाचं नेतृत्व, या भागाचं प्रतिनिधित्व करायची संधी मला या संपूर्ण परिसराने दिलेली आहे। आज आपण पाहतो की या संपूर्ण गटामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मग त्या ठिकाणी रस्त्यांचं रुंदीकरण असेल, त्या ठिकाणी जागोजागी विकासाचं काम करण्याचं असेल, जागोजागी साखर करण्याचं काम केलं असेल, छोटे मोठे शेतकरी बांधवांसाठी बंधाऱ्यांचं काम असेल, त्यांना कृषीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत वेगवेगळे कृषी साहित्य देणं असेल, म्हणजे ट्रॅक्टर असेल, त्याला लागणारे अवजार असेल, बी बियाणं असेल, त्यासाठी असणाऱ्या फळबागा असेल, ठिबक सिंचन असेल, यापर्यंत या परिसराला अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी राज्य सरकारकडून या ठिकाणी झालेलं आपण पाहतो। आज हे सर्व होत असताना तिन्ही उमेदवार अत्यंत सक्षम आहेत, कार्यामध्ये अत्यंत मग्न आहेत। आपण जर या ठिकाणी आमच्या सारिकाताईचा विचार केला तर त्यांनी त्या ठिकाणी मांडवी गावचं लोकप्रतिनिधी सांभाळत असताना, सरपंच असताना अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। त्या ठिकाणी त्या गावामध्ये महिला संघटन उभं केलेलं आहे। महिलांसाठी बचत गट उभा करून त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम त्यांनी उभं केलेलं आहे। त्याचप्रमाणे गावामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। पुढच्या पासून तर बहुलीपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण असेल,
या भागामध्ये येऊन सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे काम या भागामध्ये उभं केलेलं आहे. असे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून आमच्या सारिकाताई अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणार आहे. मी आमच्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मतदार बंधूंना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी येत्या 5 तारखेला सकाळी 7 वाजतापासून तर सायंकाळी 7-5:30 वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान करण्यासाठी जेव्हा बाहेर पडाल तेव्हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळच्या पंतप्रधान या ठिकाणी आमच्या तिन्ही उमेदवाराला भरघोस मतांनी या ठिकाणी मतदान करावं ही या ठिकाणी सर्व मतदार बंधूंना या सर्व खोऱ्यातील नागरिकांना मी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो. नानकाऊ शर्यत नाही काल सांगितलं तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं मी बोलतो गण क्रमांक 84 मध्ये भारतीय जनता पार्टीचा एक अधिकृत उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण ग्रामीण भागात आपले लोकप्रिय आमदार गुंडांना यांनी केलेली कामं आणि जी वाहिलेली विकास गंगा आहे त्या माध्यमातून ह्याचा मला भरपूर मतांनी निवडून द्यावं आणि तसेच सारिकाताई सचिन पायगुडे असतील, मनीषाताई लिंबळे असतील यांना सुद्धा सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं. नमस्कार, मी मनीषा बाबूराव डुबे, कल्याणगावची मुलगी आणि सून सुद्धा असून मला भरघोस मतांनी विजयी करा ही माझी विनंती राहील. मी सारिका सचिन पायगुडे, माडीवगावचे सरपंच आहे. माझ्यावर जो अण्णांनी विश्वास टाकला आहे की या 29 गावाची माझ्यावरची जबाबदारी आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसंच भाजपाचा मतदारसंघाचा मी विजय करून दाखवणार आहे. नागरिकांना हेच आवाहन करणार आहे की लाडकी बहीण योजना आहे तुमच्यासाठी, त्यासाठी तुम्ही भाजपाचं कमळाला मतदान करावं. 5 तारखेला मतदान करावे, कमळाच्या पुढचे बटन दाबून मतदान करावे. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.